क्वेश्चन नंबर 31 आपल्याला काय म्हणतोय, द इक्विव्हॅलंट फॉर्म ऑफ द स्टेटमेंट निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज निगेशन क्यू. सगळ्यात अगोदर पी इम्प्लाइज निगेशन क्यू याचा इक्विव्हॅलंट काय होतो, निगेशन पी और निगेशन क्यू. त्याचं रिझन असं, इम्प्लिकेशन मध्ये पहिला त्याचं घ्यायचं निगेशन आणि इम्प्लिकेशनच्या एरोच्या ठिकाणी लिहायचं और दुसरा ठेवायचा ॲज इट इज. निगेशन पी और निगेशन क्यू झाला. आपल्याला घ्यायचं याचं निगेशन म्हणजे काय होणार, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू दॅट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन क्यू. काय होणार बघा बरं, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी, ऑरचा निगेशन अँड निगेशन क्यूचा निगेशन क्यू, पी अँड क्यू. आपल्याकडे आहे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन नंबर 32 एकदम थिअरीचा क्वेश्चन आहे, डेफिनेशन टाइप क्वेश्चन आहे. आपल्याला विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू ला आपण काय म्हणतो, पी इज सफिशियंट फॉर क्यू. पी सफिशियंट फॉर क्यू हे त्याचाच अर्थ आहे. क्यू इज नेसेसरी फॉर पी हे सुद्धा इक्विव्हॅलंट आहे. आपल्याला नॉट इक्विव्हॅलंट शोधायचं आहे. आता पी इम्प्लाइज क्यू मध्ये आपल्याला माहिती आहे पी इज सफिशियंट आणि क्यू इज नेसेसरी. असं असताना पी इम्प्लाइज क्यू लाच आपण काय म्हणतो, पी ओनली इफ क्यू. पी ओनली इफ क्यू उरला काय, क्यू ओनली इफ पी. दिस इज नॉट इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू. क्यू ओनली इफ पी असेल तर त्याचा अर्थ काय होणार, क्यू इम्प्लाइज पी. क्यू ओनली इफ पी म्हणजे पी असेल तरच काय होणार, क्यू होणार. येतं लक्षामध्ये. त्याच्यामुळं गिवन ऑप्शन मध्ये ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज ऑप्शन सी इज नॉट इक्विव्हॅलंट टू दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 33 काय म्हणतोय बघा, निगेशन ऑफ फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स एन प्लस 7 ग्रेटर दॅन 6. याचा अर्थ काय, नॅचरल नंबर असलेले सगळे जे एन आहेत ते कंडिशन सॅटिस्फाय करतात. कुठली कंडिशन, एन प्लस 7 ग्रेटर दॅन 6. जर आपल्याला याचं निगेशन घ्यायचं तर आपल्याला सगळ्याच या गोष्टी चुकीच्या असं म्हणायची गरज नाही. याच्या विरुद्ध जाणारी किंवा ही कंडिशन सॅटिस्फाय न करणारी फक्त एक जरी आपण टर्म दाखवली तरी सुद्धा याचं काय होऊन जाईल, निगेशन. मग या ठिकाणी फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन म्हटलंय, त्याचं निगेशन म्हणजे आपण काय करणार, आपण म्हणणार देअर एक्झिस्ट अ एन दॅट बिलॉंग्स टू कॅपिटल एन सच दॅट. समोरची जी कंडिशन आहे ती डज नॉट फॉलो म्हणायचं किंवा त्याला नॉट इक्वल टू किंवा त्याला रिव्हर्स करून टाकायचं. एन प्लस 7 ग्रेटर दॅन 6 याचा रिव्हर्स काय होऊन जाईल, एन प्लस 7 लेस दॅन ऑर इज इक्वल टू 6. या स्टेटमेंटचा अर्थ आहे की सगळे जे स्मॉल एन आहेत जे नॅचरल नंबर्स आहेत ते एन प्लस 7 ग्रेटर दॅन 6 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. त्याचं निगेशन म्हणजे आपण काय म्हटलंय, नाही भाऊ सगळेच असे नाहीत. एक असा आहे एन जो नॅचरल नंबर पण आहे आणि तो एन प्लस 7 लेस दॅन ऑर इज इक्वल टू 6 आहे, म्हणजे याच्या एक्झॅक्टली उलट कंडिशन सॅटिस्फाय करतो. येतं लक्षामध्ये. सो या टाईपमध्ये जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर कधी सुद्धा जर या ठिकाणी फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन असेल तर या ठिकाणी देअर एक्झिस्ट सम एन बिलॉंग्स टू एन ना समोरची कंडिशनची रिव्हर्स करून टाकायची. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये काही अडचण असेल तर 100% कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. मोठा दिसणारा पण एकदम सोपा असला क्वेश्चन नंबर 34 आपल्याला काय म्हणतोय बघू. लेट ए निगेशन इन ब्रॅकेट पी अँड निगेशन आर और निगेशन क्यू और एस एक स्टेटमेंट दिलाय, बी सुद्धा एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलाय. त्याने म्हटलंय इफ द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड दॅट ऑफ आर अँड एस आर फॉल्स देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर रिस्पेक्टिव्हली. ए आणि बी दोन कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर एस या चौघांची पण आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे. ए आणि बी ची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. अगोदर मी स्टेटमेंट लिहून घेतो ए आणि बी. आता या दोन्ही कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण पी क्यू आणि आर एस यांच्या व्हॅल्यू ठेवून देऊ. पी ची व्हॅल्यू आहे ट्रू अँड निगेशन आर. आर आहे फॉल्स बट निगेशन आर काय झाला, ट्रू अँड ट्रू म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट झाला ट्रूचा निगेशन घेतलाय, निगेशन ऑफ ट्रू म्हणजे हा काय झाला, फॉल्स. या ठिकाणी ऑर आपण ॲज इट इज ठेवून देऊ. निगेशन क्यू आहे ट्रू, क्यूचा निगेशन काय झाला हा फॉल्स और एस काय आहे तो सुद्धा फॉल्स आहे. सो फॉल्स और फॉल्स म्हणजे हा झाला फॉल्स. या ठिकाणी हा झाला फॉल्स और फॉल्स म्हणजे हा झाला फॉल्स. स्टेटमेंट ए ची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. स्टेटमेंट बी चे बघू. पी आहे ट्रू और एस आहे फॉल्स. ट्रू और फॉल्स म्हणजे ट्रू. डबल इम्प्लाइज ऑन क्यू आहे ट्रू अँड आर आहे फॉल्स. ट्रू अँड फॉल्स म्हणजे हा काय झाला
फॉल्स. डबल इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे, जर दोन्ही साईडचे ट्रूथ व्हॅल्यूज जर सेम असतील तरच ट्रूथ व्हॅल्यू समोर ट्रू येणार, अदरवाईज फॉल्स येणार. इकडे ट्रू आहे, इकडे फॉल्स आहे, त्याच्यामुळे अल्टिमेटली ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. सो ए आणि बी दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. फॉल्स आणि फॉल्स, ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. जसा 34 होता तसाच क्वेश्चन नंबर 35. काय म्हटलंय, क्यू इम्प्लाइज पी इज फॉल्स, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ए आणि बी आपल्याला दोन कंपाऊंड स्टेटमेंट दिले आहेत, त्याच्यावर आपल्याला व्हॅल्यू डिटर्मिन करायची. सगळ्यात अगोदर कंडिशन काय दिली, क्यू इम्प्लाइज पी इज फॉल्स. क्यू इम्प्लाइज पी इज फॉल्स हे फक्त कधी पॉसिबल आहे, जेव्हा क्यू ट्रू असेल आणि पी काय असेल, फॉल्स. ठीक आहे, या दोघांची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून देऊ. ए मध्ये काय होऊन जाईल बघा, ए इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स, अँड निगेशन क्यू, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, निगेशन क्यू काय झाला, फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स काय झाला, इज इक्वल टू फॉल्स. बी ची व्हॅल्यू चेक करू, पी ची व्हॅल्यू फॉल्स आहे, निगेशन पी म्हणजे काय झाला, ट्रू. और क्यू ची व्हॅल्यू, क्यू या ठिकाणी ट्रू आहे, या ठिकाणी ठेवून देऊ ॲज इट इज इक्वल टू काय झाला हा, ट्रू. ए ची व्हॅल्यू फॉल्स, बी ची व्हॅल्यू ट्रू. ए ची व्हॅल्यू फॉल्स, बी ची व्हॅल्यू ट्रू रिस्पेक्टिव्हली, देअरफॉर इट विल बी एफ कॉमा टी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.